नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सध्याच्या घडीला जे वनसेवक आहे म्हणजेच वन खात्यामधलं जे वनसेवक हे जे पद आहे या पदासंदर्भात संपूर्ण महाराष्ट्रभर या पदासंदर्भामध्ये चर्चा होत आहे, वारे वाहत आहे. तर हे जे पद आहे या पदासंदर्भामध्ये आज आपण बरीच अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर वनसेवक हे जे पद आहे हे पद महाराष्ट्र शासनाने नुकतंच नवीन पद निर्माण केलेलं आहे. या अगोदर वनसेवक या पदासंदर्भामध्ये कुठेही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ऐकायला मिळालं नव्हतं. तर आता याच्या पुढे वनसेवक म्हणून हे एक पद आपल्याला वन खात्यामध्ये पाहायला मिळणार आहे. वनसेवक या पदाची जी जाहिरात आहे ही जाहिरात लवकरच येण्याच्या मार्गावर आहे. या पदासंदर्भामध्ये सांगायचं झाल्यास हे जे पद आहे या पदाची जे शैक्षणिक पात्रता आहे कमीत कमी 10वी पास. कमीत कमी या ठिकाणी तुमचं जे शिक्षण आहे ते शिक्षण 10वी झालेला उमेदवार किंवा 10वी झालेला विद्यार्थी या ठिकाणी पात्र ठरणार आहे. त्यांनी त्या परिपत्रकामध्ये नमूद केलेलं आहे. त्याचप्रमाणे या पदाची जे नियुक्ती आहे हे नियुक्ती नेमकी कशा प्रकारे होईल. हे जे नियुक्ती आहे हे डिव्हिजननुसार नियुक्ती होणार आहे. म्हणजेच काय, उदाहरणार्थ तुम्ही जळगाव जिल्ह्याचे आहात, जळगाव जिल्ह्याला अनुसरून त्या डिव्हिजन थ्रू जर एखादी वनसेवकाची जाहिरात येत असेल तर त्या जाहिरातीच्या अनुषंगाने त्याच डिव्हिजनमधला विद्यार्थी त्या ठिकाणी नियुक्त केला जाईल. तर ही जे नियुक्ती आहे या नियुक्ती संदर्भामध्ये पण त्यांनी एक त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. ते म्हणजे जे नियुक्ती दिली जाईल ते जे स्थानिक रहिवासी असतील त्यांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल. वनसेवक या पदाचा जो पगार आहे या पदासंदर्भात जे वेतन श्रेणी दिलेली आहे तर ते जे वेतन श्रेणी आहे तो पगार आहे नेमका तो पगार किती आहे. तर या ठिकाणी वनसेवक या पदाचा जो पगार आहे तो स्केल 1 या प्रकारामध्ये मोडत असतो. आणि या ठिकाणी पगार सांगायचा झाल्यास 15,000 ते 47,600 म्हणजेच तुमचा जो या ठिकाणी पगार होणार आहे हा पगार जास्तीत जास्त 20,000 आणि कमीत कमी 18,000 असा तुमचा सुरुवातीला पगार होणार आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही नियुक्त व्हाल सुरुवातीचे तुमचे जे काही दिवस असतील म्हणजे थोडक्यात सांगायचं झाल्यास पहिला जो तुमचा पहिल्या महिन्याचा पगार होणार आहे तो जास्तीत जास्त 20,000 आणि कमीत कमी 18,000 असा तुम्हाला या ठिकाणी पगार मिळणार आहे. तसेच वनसेवक या पदासंबंधी जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण म्हणजे 10% या ठिकाणी नमूद केलेलं आहे. मग हे जे 10% आरक्षण आहे हे नेमकं कोणाला लागू आहे. तर हे जे 10% आरक्षण आहे हे आरक्षण जे उमेदवार कमीत कमी 180 दिवस वनमजूर म्हणून कार्यरत असतील वनमजूर म्हणून कार्यरत असतील, ज्यांनी भूतकाळामध्ये वनमजूर म्हणून काम केलेलं आहे तर अशा उमेदवारांमधून या ठिकाणी 10% उमेदवार हे नियुक्त केले जातील. तर या उमेदवारांना या ठिकाणी 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे. वनसेवक या पदाची जी बढती आहे म्हणजेच पदोन्नती
हे जे बढती आहे हे बढती काय म्हणून होईल, तर या ठिकाणी तुम्ही वनसेवक म्हणून रुजू झाल्यानंतर जो काही त्यांचा कालावधी आहे, उदाहरणार्थ 3 वर्ष किंवा 4 वर्ष, जेही काही त्यांच्या श्रेणीमध्ये तुमची सेवा बसत असेल त्या श्रेणीनुसार तुम्हाला वनरक्षक म्हणून या ठिकाणी बढती दिली जाईल. तर अशा प्रकारे तुमची त्या ठिकाणी बढती होईल. तर आजचा जो व्हिडिओ आहे वनसेवक या संदर्भामध्ये आपण बरीच या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. तर हा जो आजचा व्हिडिओ आहे हा तुम्हाला कसा वाटला या संदर्भामध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.